पंडित राम मराठे यांच्या नावानं मिळालेला पुरस्कार आपल्यासाठी कृपा आशीर्वादच, ज्येष्ठ गायिका आशा खाडीलकर यांचं प्रतिपादन। संगीत ही तपश्चर्या असून लहानपणापासूनच ज्यांचं संगीत ऐकत मोठे झालो त्या संगीत भूषण पंडित राम मराठे यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार हा आपल्यासाठी कृपा आशीर्वादच आहे। हा आशीर्वाद आपण हृदयाशी जतन करू। यापुढे संगीताची साधना, सिद्धी आणि भक्ती करताना हा पुरस्कार आपल्याला निश्चितच प्रेरणा देईल असं वक्तव्य सत्काराला उत्तर देताना ज्येष्ठ गायिका आशा खाडीलकर यांनी ठाण्यात बोलताना केले। ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित 30व्या संगीत भूषण पंडित राम मराठे महोत्सवाचं उद्घाटन आज राम गणेश गडकरी रंगायतन येथे करण्यात आलं। यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त उमेश विरारी, पंडित मुकुंद मराठे, पंडित विवेक सोनार, रवी नवले, पंडित राम मराठे यांच्या कन्या सुशील ओक, वीणा नाटेकर, गायत्री मराठे आदीही उपस्थित होते। ठाणे महापालिकेच्या वतीने देण्यात येणारा संगीत भूषण पंडित राम मराठे राज्यस्तरीय पुरस्कार ज्येष्ठ गायिका आशा खाडीलकर यांना प्रदान करण्यात आलाय। 51,000 रुपये रोख सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचं स्वरूप आहे। तर संगीत भूषण पंडित राम मराठे राज्यस्तरीय युवा पुरस्कार भारतीय नृत्य प्रकाराच्या युवा साधक निधी प्रभू यांना प्रदान करण्यात आला। रोख रुपये 25,000, सन्मान चिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचं स्वरूप आहे। यावेळी आशा खाडीलकर यांनी पंडित राम मराठे यांच्या आठवणींना उजाळा दिला। रामभाऊंचं संगीत मानापमान हे नाटक आपण पीठात बसून पाहिलं असल्याचं त्यांनी सांगितलं। पंडित रामभाऊ मराठे यांच्यासारखे कलाकार ईश्वर प्रेरित आणि साधना तपश्चर्येतून घडलेली माणसं होती। शास्त्रीय गायक असणाऱ्या पंडित राम मराठे यांना उपशास्त्रीय संगीताचाही बाज होता। पंडित राम मराठे यांनी नाटकात, चित्रपटात कामं केली। त्या पिढीतल्या गायकांना प्रसिद्धीची अपेक्षा नव्हती। त्यांचं संपूर्ण आयुष्य हेच संगीत साधना करण्यात गेलं आणि आता रामभाऊंचा शास्त्रीय संगीताचा वारसा त्यांच्या पुढील पिढ्याही समर्थपणे पुढे नेत असून त्यांना मिळाली ही ईश्वर देणगी असल्याचं त्यांनी नमूद केलं। तर कथ्थक नृत्यांगना निधी प्रभू सत्काराला उत्तर देताना 30 वर्ष ठाण्यात पंडित राम मराठे यांचा महोत्सव सुरू असून आपण शाळेत असताना हा कार्यक्रम पाहायला येत असू त्यावेळी आपल्याला या रंगमंचावर कला सादर करण्याची संधी मिळेल का असं सारखं वाटत असतानाच 2 वर्षांपूर्वी या रंगमंचावर आपल्याला नृत्य करण्याची संधी मिळाली असं सांगितलं। यावेळी अनेकांना पुरस्कार घेताना वाटायचं आपल्यालाही कधी ना कधी हा पुरस्कार मिळेल आणि आज आपण स्वप्न प्रत्यक्षात साकार झाले। राज्यस्तरीय युवा पुरस्काराने आपल्याला सन्मानित करण्यात आले। आपण ठाणेकर आहोत आणि गडकरी रंगायतन हे आमचं होम पिच आहे, त्यामुळे या रंगमंचावर ठाणे महापालिकेने केलेला सन्मान स्वीकारताना आपल्याला अतिशय आनंद झाला आणि ज्यांची गाणी मी ऐकत आले त्या ज्येष्ठ गायिका त्यांच्या सोबत बसण्याचा आणि पुरस्कार स्वीकारण्याचा दुग्ध शर्करा योग असल्याचंही निधी प्रभू यांनी नमूद केलं। नमस्कार, मी निधी प्रभू, कथ्थक नृत्यांगना। ज्या महान कलाकाराचं गाणं ऐकून आम्ही लहानपणापासून मोठे झालेले आहोत, ज्या महान कलाकाराच्या गाण्याचे आमच्यावरती संस्कार आस्थागत होत आहेत, असे संगीत भूषण पंडित राम मराठे यांच्या नावाचा मला युवा पुरस्कार मला आज मिळाला आहे। यासाठी मी खरंच भाग्यवान आहे आणि याच्यासाठी ठाणे महानगरपालिका, नरेश मस्के साहेब, माळवी साहेब यांचे मनपूर्वक आभार। धन्यवाद। ठाणे रेल्वे स्थानक कोटनाका परिसरात राबवण्यात आली सर्वकष स्वच्छता मोहीम। ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नोपाडा कोपरी प्रभाग समिती अंतर्गत आज सर्वकष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। 6 डिसेंबर या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचं औचित्य साधून या सर्वकष मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं। या मोहिमेत ठाणे रेल्वे स्थानक परिसराची स्वच्छता करण्यात आली। तसंच स्थानक परिसरातील आजूबाजूच्या परिसराची साफसफाई करून डीप क्लीन उपक्रमही राबवण्यात आला। तसंच कोटनाका येथील डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारील परिसर स्वच्छ करण्यात आला। तसंच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसराची साफसफाई करण्यात आली। यावेळी सर्व ठिकाणी स्वच्छतेची शपथ घेण्यात आली। तसंच वर्तकनगर परिसरातील मुल्लाबाग या ठिकाणी ही सर्वकष स्वच्छता मोहीम उपायुक्त मधुकर बोडके, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे यांच्या आदेशान्वये राबवण्यात आली। यावेळी माजी नगरसेवक संजय वाघुले, सुधीर कोकाटे, सुनील खांबे, सहाय्यक आयुक्त सुनील मोरे, मुख्य स्वच्छता निरीक्षक शयुराज कांबळे, नोपाडा कोपरी प्रभाग समिती उपमुख्य स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण पुरी, स्वच्छता निरीक्षक सुनील जगताप, अजय जगताप यांच्यासह कंत्राटी कर्मचारी, सफाई वर्ग आणि स्थानिक रहिवाशीही मोठ्या संख्येने उपस्थित होते।
पत्रकारांच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन। भारतीय अर्थव्यवस्था असो, पत्रकारिता असो किंवा अन्य कोणतेही क्षेत्र असो, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सर्वच क्षेत्रात महत्त्वाचं योगदान होतं असं प्रतिपादन ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी केले। ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ, ठाणे प्रागतिक पत्रकार सामाजिक संस्था आणि ठाण्यातील पत्रकारांच्या वतीनं ठाणे महापालिकेतील पत्रकार कक्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं। यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य हे जागतिक स्तरावरील आहे। त्यांचं काम हे विशिष्ट समाजापुरतं नसून त्यांनी सर्व स्तरातील नागरिकांसाठी काम केले। पत्रकारिता, अर्थव्यवस्था, कायदेमंडळ अशा सर्व क्षेत्रात त्यांचं मोलाचं योगदान असून त्यांचे विचार हे सर्व समाजासाठी प्रेरणादायी असल्याचं संदीप माळवी यांनी सांगितलं। ठाण्यातील पत्रकारांच्या वतीनं यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं। यावेळी पत्रकार विनोद राय, प्रवीण सोनावणे, यतीन पवार, दीपक कुरकुंडे, गणेश कुरकुंडे, अमर राजभर, गणेश जाधव, उमेश वांद्रे, राजा शेटकर, संदीप खर्डेकर, नितीन दूधसागर, प्रफुल्ल गांगुर्डे, प्रवीण कामत आदीही पत्रकार उपस्थित होते। जगातील सर्वश्रेष्ठ घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेस विभा मोरे, आराध्या पाटील, विनीत मोरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। या कार्यक्रमाचं आयोजन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे उपाध्यक्ष नंदकुमार मोरे यांनी केलं होतं। यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीचे सचिव शिल्पा सोनोने, वसुधा गायकवाड, ललिता पंडागळे, आशा गोखले, शारदा दामोदर, सुमिधा जाधव, पुष्पा गायकवाड, मीना वानखेडे, दिवेकर, संकटा पाठक, सरचिटणीस ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, काँग्रेस नेते हरेश्वर कोळी, ठाणे काँग्रेसचे सचिव मनोज पांडे, ठाणे शहर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शुभम सोनोने, नदीम शेख, समीर शेख, रुपेश तुपे तसंच इतरही काँग्रेस पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 69वा महापरिनिर्वाण दिन आज देशभर जगभर साजरा होत आहे। आम्ही ठाण्याच्या तलावपाळी येथे आज महापरिनिर्वाण दिन साजरा करत आहोत। या प्रसंगी ठाणे शहरातील विविध समाजसेवी संघटना, महिला बंधू भगिनी सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत आणि या ठिकाणी बाबासाहेबांना आम्ही अभिवादन केलेलं आहे, संविधानाला अभिवादन केलेलं आहे। जय भीम, जय भारत। स्वाभिमानी रिपब्लिकन महासभा इंडिया बुल्स संयुक्त जयंती महोत्सव पनवेल येथे नुकताच पार पडला। या उत्सवात समाजातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल मान्यवरांचा सन्मान करण्यात आला। यावेळी आनंद खरात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, महाराष्ट्र शासन यांना संविधान योद्धा पुरस्कार देण्यात आला। तर संविधान सन्मान परिषद राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा हरीश भाई देखणे, संस्थापक अध्यक्ष, स्वाभिमानी रिपब्लिकन महासभा यांना देण्यात आला। चंद्रमणी गायकवाड यांना संविधान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। उत्तम साळवे, सुनील शिंदे यांना देखील संविधान योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून संपतराव गारगोटे, शिवव्याख्याते, कार्यक्रम अध्यक्ष हरीश देखणे, प्रमुख उपस्थिती दिनेश सोनावणे, उद्योजक आणि समाजसेवक आदी पाहुणेही मोठ्या संख्येने उपस्थित होते।